श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल। आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक महिन्यामध्ये येणारे या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि अशा काही विशेष तिथी असतात, त्या तिथींना आवर्जून आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचे। हे स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे आणि दिवसाला आपल्याला सुरुवात ही करायची आहे। त्यानंतर तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी आंघोळीला काढू शकतात आणि ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी अतिशय मुख्य वस्तू जी आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य। आता पंचगव्य जे आहे ते तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य असते तिथे तुम्हाला सहज हे पंचगव्य जे आहे ते भेटून जाईल। तुम्ही आता पंचगव्य जे आहे ते डायरेक्ट आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही अगदी तुमच्या अंगाला चोळलं आणि स्नान केली तरीही चालणार आहे। हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही। खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभकार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं। पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातं। पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींना एकत्रित करून जे मिश्रण तयार होतं त्याला पंचगव्य असं म्हटलं जातं। तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2 वस्तूच टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे। स्नान करताना आवर्जून आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे आणि आपल्याला स्नान करायचे। या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व नद्यांचं जे जल आहे त्या या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या
उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. ही स्नान करताना तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप हा करू शकतात. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. ही स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.